नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी इथे रेसिपी बनवणार आहे गवार आणि वांग्याची एक छान भाजी, ज्या भाजीचं वाटण लागतं. इथे मी 8-10 घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या. अर्धा वाटी मी घेतलेली आहे, छोटी वाटी आहे. अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आहे शेंगदाणे आहेत आणि 5-6 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे थोडीशी गवार मी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि शेंगा मी इथे साफ करून घेतलेल्या आहे. 2 वांगे मी इथे घेतलेले आहे कापून. एकदम छान चवीची ही भाजी तयार होते. आपण गवारीच्या शेंगा सुक्या बऱ्याच वेळेला खातो. अशा थोडासा अगदी रस्सा असलेली ही भाजी खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. तर आज आपण ही भाजी इथे बनवणार आहोत. तर हे जे सगळं वाटण आहे ते थोडंसं मला तेल घालून आणि भाजून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी थोडंसं अर्धा टीस्पून मी तेल घातलेलं आहे. मिरची इथे टाकते, लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे. इथे शेंगदाणे, मिरची आणि लसूण आपण छान खमंग भाजून घेतलेलं आहे. हे वाटण खूप छान व्यवस्थित भाजल्यानंतर चव खूप छान लागते भाजीची. इथे आपले शेंगदाणे वगैरे भाजून झालेले, तर थंड आपल्याला हे करून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला थंड करायला ठेवलेले आहेत. 2 टीस्पून मी इथे याच कढईमध्ये तेल घातलेले आहे. तेल गरम झालेलं आहे. 2 चिमटी मी इथे हिंग घालते आणि अर्धा टीस्पून पेक्षाही कमी थोडीशी अगदी हळद आहे. 2 चिमटी फक्त. यामध्ये शेंगा आणि वांग घालायचे. गवार आणि वांग आपण इथे कढईमध्ये घातलेले. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. थोडंसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. जास्त मीठ इथे घालायचं नाही, अगदी थोडंसं इथे मीठ घालते. परत एकदा मिक्स करून आणि आपलं वाटण वगैरे वाटेपर्यंत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय. मीठ, हिंग आणि हळदीमध्ये थोडेसे आपल्याला हे परतवून घेतल्यानंतर याचा थोडासा जो उग्र वास असतो तो संपूर्ण निघून जातो आणि भाजी खूप छान होते आपली. गवार आपण कलसायला ठेवलेली आहे. शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण पाणी घालून इथे हे वाटण व्यवस्थित बारीक वाटलेलं आहे. गवार आणि वांग आपल्या इथे व्यवस्थित आपण कलसून घेतलेलं आहे. इथे वाटण आपण जे वाटण घेतलेले ते इथे आपल्याला घालायचंय. आपल्याला किती प्रमाणामध्ये घट्ट भाजी हवी त्याप्रमाणे आपण इथे वाटणाचा वापर करू शकतो. ते संपूर्ण वाटण मी हे घालून घेतलेले आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आणि भांड्याला जे लागलेलं आहे वाटण ते पण मी इथे काढून घेते आणि शेंगा शिजण्यापुरतं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. ही भाजी एकदम पातळ मला करायची नाहीये, घट्टसर अशी भाजी करायची आहे. भाजीचा मस्त वास सुटलेला आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा नाचणीची भाकरी, भाकरींच्या प्रकाराबरोबर ही भाजी खूप छान लागते. तुम्ही चपाती बरोबर पण ही भाजी खाऊ शकता. शेंगा आणि वांग शिजेल एवढंच मी इथे पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला जर पातळ ही भाजी आवडत असेल थोडीशी त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. चवीपुरते इथे मीठ घालते. थोडंसं मीठ मी अगोदर पण टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन इथे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. इथे आपल्या शेंगा आणि वांग व्यवस्थित शिजलेलं आहे. गवारीच्या शेंगांची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. पातळ आपण केलेली नाही, घट्टसर ही भाजी आहे. नक्की करून बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. आजची आपली गवारीची भाजी इथे तयार आहे. इथे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे.
मस्त भाजीचा आपल्या वास सुटलेला आहे। सुकी आपण करतोच, या पद्धतीने एकदा गवारीची भाजी करून बघा। वांग ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त गवारीची भाजी सुद्धाही बनवू शकता। आणि या वाटणाची घट्टसर भाजी खूप छान लागते, नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर चेक करा। माझ्या रेसिपी व्हेज नॉनव्हेज आणि गोड आंबट तिखट अशा सर्व प्रकारच्या चवीच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती मी दिलेल्या आहेत। त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत, तोपर्यंत बाय बाय।